नमस्कार. आनंदी आनंदच्या आजच्या भागात आपण निघालो आहोत कर्नाटक राज्यातील चिंचली येथील श्री मायाक्का देवीच्या दर्शनाला. मायाक्का म्हणजेच महाकाली. दैत्यांचा पाठलाग करत श्री मायाक्का देवी कोकणातून कर्नाटक राज्यातील चिंचली येथे आल्या असे सांगितले जाते. चिंचलीमध्ये देवीने कील आणि कट्टा या 2 राक्षसांचा वध केला. मायाक्का देवी ही बिरदेवाची मोठी बहीण असल्याचे देखील सांगितले जाते. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात चिंचली हे गाव आहे. हे गाव रायबागपासून 10 किलोमीटर, बेळगावपासून साधारण 120 किलोमीटर तर कोल्हापूरपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. देवीच्या दर्शनासाठी रेल्वे तसेच बसने येणे सहज शक्य आहे. मंदिरापासून जवळच गावच्या मागच्या बाजूस प्रशस्त असे वाहनतळ आहे. मायाक्का देवी महाराष्ट्र व कर्नाटकाबरोबरच जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वाहनतळापासून मंदिरापर्यंत पूजा साहित्य तसेच इतर अनेक वस्तूंची विविध दुकाने आहेत. थोडे अंतर चालून आल्यानंतर समोरच भव्य असे 50 फुटी आकर्षक दगडी प्रवेशद्वार पाहायला मिळते. त्यासमोर मोठी घंटा देखील आहे. मायाक्का देवीची महती ऐकल्यामुळे देवीच्या दर्शनाची ओढ लागली होती. मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारासमोर 2 दगडी हत्ती आहेत. या हत्तींपुढे भाविक पीठ अर्पण करतात. चिंचली येथील मायाक्का देवीचे देवस्थान हे कोणा विशिष्ट एका धर्माऐवजी सर्व प्रकारच्या धर्मांशी संबंधित आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला मुख्य मंदिर पाहायला मिळते. भाविकांच्या सोयीसाठी तटबंदीपासून मंदिरापर्यंतचा संपूर्ण परिसर पत्र्याने आच्छादलेला आहे. आता माझ्यासोबत आहे श्री मायाक्का देवस्थान ट्रस्टचे चेअरमन जितेंद्र जाधव सरकार. आपण त्यांच्याकडून या देवस्थानाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या देवस्थानातर्फे भक्तगणांसाठी काय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याची देखील माहिती घेणार आहोत. श्री मायाक्का देवीचं देवस्थान हे अत्यंत प्राचीन आहे. त्याला त्याचं इसवी किंवा डेट नाही आहे कुठं. हे अगदी प्राचीन आणि जागरूक देवस्थान आहे. इथं जास्त करून महाराष्ट्राचे भक्त येतात, पण ऑल ओव्हर इंडिया किंवा वेस्ट बेंगॉल, तामिळनाडू, मलेशिया व इंटरनॅशनल सर्व भक्त येतात. भक्त येण्याचं कारण एक आम्ही इथं विचार करतो. तर देवीचं स्वभाव इतकं जागृत आहे. कोणतेही भक्त जे काही त्यांच्या मनात आहे आणि त्यांना जर वाटतं की ते होऊ शकत नाही, ते इथं देवीकडं त्यांनी मागितले तर ते देवी तुरंत त्यांना पावती केली. असं हे त्यांना एक्सपिरियन्स आल्यामुळे सगळेजण त्यांना एकाला एक सांगून की भक्तांची संख्या वाढत आली. आता इथं आम्ही चिंचलीमध्ये हे देवस्थान म्हणजे एक ग्रामीण भागात आहे, तरी भक्तांच्या संख्येमुळे इथं हे इम्पॉर्टन्स आलेलं आहे. आणि भक्तांच्या सोयीसाठी आम्ही रोजचं अन्नप्रसाद म्हणजे प्रसादाची सोय आहे. म्हणजे दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, सकाळी 11 पासून रात्री 8:30-9 वाजेपर्यंत इथं जे कोण भक्त येतील ते इथं प्रसाद घेऊन जातात. राहण्याची सोय ही 120 खोल्यांची आहे. पण भक्तांची संख्या इतकी आहे की इनसफिशियंट होते. तरी पण ज्या लोकांनी अगोदर बुकिंग करतात किंवा ज्या लोकांना आल्यानंतर रूम अवेलेबल असतो तर अगदी कमी ह्याच्यामध्ये रेटमध्ये आम्ही त्यांना त्याची सोय करतो. इथं जत्रेची टायमाला या फेब्रुवारीमध्ये होते, म्हणजे भरत पौर्णिमेला, तर तिथं त्यावेळी भक्तांची संख्या जवळजवळ 20 लाखापर्यंत पोहोचते. म्हणजे फ्लोटिंग पॉप्युलेशन असते, ती येते आणि जातात. तिची जितकी संख्या येते तितकी जातात त्याच्यात, म्हणजे आता मोबिलिटी जास्त असल्यामुळे. तर देवीचं महात्म्य एवढं आहे की प्रत्येक जत्रेला मी बघत आहे की
आणि लोक वाढतच चाललं. म्हणजे एव्हरी इयर इन्क्रीमेंट आहे. तर कोणीही इथे येऊन त्यांचा इच्छा किंवा एक नवस पूर्ण करायसाठी इथं एक परीक्षा म्हणून इथे येऊन ते ट्राय करू शकतात. त्यांनाही सुद्धा जे इतर भक्तांना अनुभव आलेला आहे की जे मिळत नाही ते मिळतं इथं, ते बेसिक आमचे एक अनुभव आहे. आणि प्रत्येक भक्तांना असं घडल्यानंतर आम्हाला फीडबॅक दिले. मंदिरासमोर सतत तेवत असणारी सुबक आणि सुंदर अशी समई आपल्याला पाहायला मिळते. सर्वप्रथम देवीचे दर्शन घेऊन आपण मंदिर परिसराबद्दल आणखी जाणून घेऊया. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून देवीची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. ही आहे मुखदर्शन रांग. आणखी जवळून दर्शन घ्यायचे असल्यास त्यासाठी वेगळा मार्ग मंदिर प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. याबद्दलची माहिती आपण व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया. देवीचे रूप अत्यंत देखणे असून देवीला पारंपरिक दागदागिन्यांनी साजशृंगार केलेला पाहायला मिळतो. देवीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली. मुख्य मंदिराच्या बाजूने बऱ्यापैकी प्रशस्त जागा असल्याने येणाऱ्या भाविकांना गोंधळ व गर्दीला सामोरे जावे लागत नाही. भाविक बराचसा वेळ देवीच्या सानिध्यामध्ये शांतपणे बसू शकतात. गाभाऱ्याच्या मागील बाजूस हा देवीचा पाळणा आहे. येथूनच जाणाऱ्या दर्शन रांगेतून आपण देवीचे जवळून दर्शन घेऊ शकतो. या रांगेतून जाताना आपल्याला गाभाऱ्यातील शंकर पार्वतीचे दर्शन घेता येते. रविवार हा मायाक्कण्णवार म्हणून प्रसिद्ध आहे. रविवारी भाविक उपवास करतात. रविवार तसेच पौर्णिमेच्या दिवशी येथे विशेष गर्दी असते. भारत हुन्निमे म्हणजेच माघ महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्थीला अर्थात फेब्रुवारी महिन्यात यात्रेचा मुख्य दिवस असतो. ही यात्रा महिनाभर चालते. देवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. काही भाविक नवस पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी पुरणाच्या पोळीचा प्रसाद देतात. तसेच काही भाविक लोटांगण देखील घालतात. देवीच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी येथे दररोज महाप्रसाद दिला जातो. येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी मंदिर प्रशासन अधिकारी तसेच कर्मचारी सदैव तत्पर असतात. देवीच्या दर्शनासाठी परगावहून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने अतिशय माफक दरात धर्मशाळेची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. देवी दर्शनासाठीचा आणखी एक मार्ग पाहूया. या मार्गाचा वापर विशेषतः गर्दीच्या वेळी केला जातो. प्रसंगानुसार या मार्गाने देवीचे दर्शन घेण्यासाठी माफक अशी फी आकारली जाते. इतर वेळी या मार्गाने घेण्यात येणारे दर्शन हे पूर्णपणे विनामूल्य आहे. या मार्गाने मंदिर परिसराचा नजारा अतिशय सुंदर दिसतो.
ही लोखंडी जिन्यावरून येणारी तसेच देवीच्या पाळण्याकडून येणारी दर्शन रांग गाभाऱ्याजवळ एकाच ठिकाणी येऊन मिळते. गाभाऱ्याजवळून दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर आपल्याला नवग्रहांचे दर्शन घडते. घोडा हे देवीचे मुख्य वाहन म्हणून ओळखले जाते. तिच्या मूर्ती, पालखी सोहळ्यातील पुतळे अश्वारूढ पाहायला मिळतात. देवीच्या पालखीसमोर कायम सजवलेला घोडा असतो. तसेच आपल्याकडील मेंढ्या रोगांपासून दूर राहण्यासाठी मेंढपाळ मायाक्का देवीच्या पूजेसाठी आपल्याकडील काही मेंढ्या ठेवतात, अशी देखील परंपरा आहे. चिंचलीपासून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मंगसुळी खंडोबाचे मंदिर फक्त 24 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे चिंचलीची मायाक्का देवी तसेच मंगसुळीचा खंडोबा या दोन्ही देवांचे दर्शन एका वेळी घेता येऊ शकते. मंगसुळी खंडोबा देवस्थानची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर मंडळी, तुम्ही देखील या अद्भुत आणि अतिशय प्राचीन अशा देवस्थानाला अवश्य भेट द्या. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन विषय पाहण्यासाठी आनंदी आनंदला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया आनंदी आनंदच्या एका नव्या भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.